पैठण शहरालगत असलेल्या शेतामध्ये सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांच्या टोळीनं धाडसी चोरी करत सुमारे 20 ते 22 शेतकऱ्यांच्या शेती पंप आणि सोलार पंपाच्या मोटरीच्या केबल वायर चोरून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली। या चोरीत केबलमधील जवळपास 1 लाख रुपये किमतीचे कॉपर लंपास झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी रात्री पिकांना पाणी देऊन घरी परतल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शेतात प्रवेश करून शेतीपंप सोलार यंत्रणाचं केबल कापून कॉपर चोरी केली। मंगळवारी सकाळी शेतकरी शेतात गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। परिसरात खळबळ उडाली। या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय। संतप्त शेतकऱ्यांनी पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तसेच पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांची भेट घेऊन शेत शिवारात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी केली। दरम्यान गेल्या 2 महिन्यांपासून पाचोड पोलीस ठाणे हद्दीतही शेतातील केबल चोरीच्या 10 ते 12 घटना घडल्या असून अद्याप या चोरीचा तपास लागलेला नाही। आता या अज्ञात चोरट्यांनी मोर्चा पैठण शहराकडे वळवल्यानं शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जाते। शेतकऱ्यांनी चोरी प्रकरणी तातडीने तपास करून चोरट्यांना अटक करण्याची मागणी आता शेतकऱ्यांमधून जोर धरते। गौतम बनकर, एमसीएन न्यूज, पैठण।